गुलाब वझेजी, चंद्रकांत पाटील, शिवाजी आव्हाड, गणेश म्हात्रे, विजय भाने, भगवान पाटील, वनाते संते, सीमाते पाटील, बळीराम नरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, संघर्ष समितीने पुरस्कृत केलेले वेगवेगळ्या चिन्हावर पण एका ध्येयाने प्रेरित होऊन या निवडणुकीमध्ये उतरलेले 27 गावातील संघर्ष समिती पुरस्कृत सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे या 27 गावांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं नसतं तर अधिक चांगलं झालं असतं. याचं कारण असं आहे की आज एक निवडणूक होते आणि उद्या राज्य सरकार ज्यावेळी निर्णय घेईल त्यावेळी पुन्हा एकदा याच परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. बंधू भगिनींना, ज्यावेळी नवीन सरकार निवडून आलं, ते निवडून आल्यानंतर या कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ अशा या सगळ्या परिसरामध्ये ज्याला आपण वाढती मुंबई म्हणतो, मेट्रोपॉलिटनचा भाग म्हणतो, MMR रिजन म्हणतो, या सगळ्या भागामध्ये आमची जी लोकसंख्या राहते त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, मूलभूत सोयी पोहोचल्या पाहिजे, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गटरची व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, दळणवळणाची साधनं, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांच्याही जीवनमानामध्ये एक सकारात्मक परिणाम झाला पाहिजे. हा विषय प्रामुख्याने मी समोर घेतला आणि तशातच माझ्या लक्षात आलं की या कल्याणचा एक विकास आराखडा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्यामुळे एकीकडे बांधकामं चालली आहेत, विकास होतोय, पण त्याचं नियोजन होत नाही आणि भूमिपुत्रांना त्याचा कुठला लाभ देखील होत नाही. इथलं सरकार आलं आणि डिसेंबर मध्ये आपण निर्णय केला की कल्याणच्या या ज्या गावांचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्याला MMRDAच्या माध्यमातून तातडीनं मान्यता दिली पाहिजे. आणि हे करत असताना या ठिकाणी ग्रोथ सेंटर तयार करायचं आणि हे ग्रोथ सेंटर तयार करत असताना आम्ही सगळ्यात महत्वाचा निर्णय काय केला? महत्वाचा निर्णय हा केला की आम्ही कोणाचीही जमीन अधिग्रहित करणार नाही. अनेक वेळा ज्यावेळी विकासाचा विचार होतो, विकासाचे आराखडे तयार होतात, त्यावेळी भूमिपुत्रांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात आणि त्यांना जमिनी विहीन केलं जातं आणि कोणीतरी बाहेरचे लोक येऊन त्या ठिकाणी पैसा उभा करतात. आम्ही सांगितलं हे मॉडेल आम्हाला करायचं नाही, तर भूमिपुत्रांनाच विकासाची संधी देऊन त्या ठिकाणी असा विकास आराखडा तयार करायचा की ज्या माध्यमातून मुंबईमध्ये विकास झाला, त्या ठिकाणी BKC सारखं एक सेंटर तयार झालं, लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तशाच प्रकारची सेंटर्स ही आता आपल्याला मुंबईच्या बाहेरच्या भागात देखील करावी लागतील आणि म्हणून हाच विचार मनामध्ये घेऊन या कल्याणच्या भागामध्ये एक ग्रोथ सेंटर तयार करायचं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिपुत्रांना विकासाची संधी द्यायची आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उभा करायचा आणि पुढचे 20 वर्ष विकासाचं केंद्र कुठलं होऊ शकतं तर ते कल्याणचं ग्रोथ सेंटर ही गावं होऊ शकतात. अशा प्रकारच्या विचारातून एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन त्या ठिकाणी आपण तयार केला
हा तयार केल्यानंतर त्याच वेळी ठाण्याची निवडणूक लागली, पालघरची निवडणूक लागली जिल्हा परिषदेची, आणि आमच्या समोर प्रश्न होता की आता जर निवडणूक टाळायची असेल तर काय करायचं, कारण ठाण्याच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार झालेला होता, पुन्हा एकदा निवडणुकीचं सावट होतं, आणि त्यामुळे तातडीनं कुठलाही पर्याय दिसत नाही, म्हणून घाईघाईनं आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही जी गावं आहेत ही महानगरपालिकेमध्ये तातडीनं संमिलित करून टाकली. ती संमिलित करण्याचं कारण एवढंच होतं की जिल्हा परिषदेचा निवडणूक या 27 गावांवर लादली जाऊ नये. त्यानंतर आपल्याला माहिती आहे संघर्ष समितीने भेट घेतली, मगाशी त्याचा सगळा इतिहास अध्यक्षांनी सांगितला. नरेंद्रजी कशा प्रकारे त्यांना भेटले, आपले कपिलजी भेटले, सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला, सगळे माझ्याकडे आले आणि मला त्यांचं म्हणणं एका मिनिटात पटलं. याचं कारण असं आहे की जर ग्रोथ सेंटर तयार करायचं असेल तर आज अतिशय वेगानं या ठिकाणी विकास करण्याची आवश्यकता आहे, आणि तो जर विकास करायचा असेल तर त्याकरता आपण जर पायात पाय अटकावला तर हा विकास होऊ शकणार नाही. जोपर्यंत या 27 गावांना स्वतंत्ररित्या धावण्याची संधी आपण देणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. ही गोष्ट मला पटली. दरम्यानच्या काळामध्ये या गावांच्या विकासाकरता, या ठिकाणी पायाभूत सोयी देण्याकरता, या ठिकाणी रस्ते इत्यादी कामं करण्याकरता आपण 20/8/2015 रोजी 1000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले. तारीख कशा करता सांगतो, अलीकडच्या काळामध्ये आम्ही केलेली कामं सांगितली तरी कोणीतरी जाऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार करते आणि सांगते आचारसंहितेचा भंग केला. आणि म्हणून सांगतो निवडणुका म्हणून नाही, निवडणुकीच्या कितीतरी आधी या 27 गावांमध्ये MMRDAचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः MMRDAची मीटिंग घेऊन पायाभूत सुविधा तयार करण्याकरता 1000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली. त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की या ठिकाणी जर ग्रोथ सेंटर करायचं असेल तर मूलभूत सुविधा आपल्याला द्याव्या लागतील, आणि त्या दृष्टीने हा आराखडा देखील आपण मंजूर केला होता. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी संघर्ष समितीशी चर्चा झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षांच्या अडचणींमुळे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपुढे खूप अडचणी आहेत. त्या ठिकाणी नवीन बांधकाम करता येईल की नाही याचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आता ठीक आहे, राज्य सरकार लक्ष घालणार आहे, त्यामुळे त्याची उचित कारवाई होईल आणि कोर्ट त्याच्यावर उचित निर्णय देईल, तिथलंही काम योग्य प्रकारे होईल. पण 1000 कोटी रुपये दिल्यानंतर जर निर्बंधच आले आणि कामच करता आले नाही तर मग या 27 गावांचा विकास होईल कसा, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आमच्या समोर देखील आला. आणि म्हणून मी संघर्ष समितीला सांगितलं, आमच्या जगन्नाथराव पाटील हे पहिल्या दिवशीपासून सांगत होते की 27 गावं वेगळीच ठेवली पाहिजे, आणि त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की साधारणपणे सगळ्यांचं एकमत या गोष्टीवर आहे की गावं वेगळी ठेवली पाहिजे, याची नगरपालिका केली पाहिजे. आणि म्हणून त्या क्षणी मी त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं मान्य आहे, या संदर्भात कारवाई करतो. आणि त्यांना आश्वासन दिल्याच्या 7व्या दिवशी आपण या ठिकाणी त्याचा आदेश काढला आणि पहिलं नोटिफिकेशन हे आपण त्या ठिकाणी जारी करून या 27 गावांची नगरपालिका करण्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन राज्य सरकारच्या वतीने आपण काढलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.